भंडारा जिल्हा परिषदेतील अभियंता एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे। जलशुद्धीकरण विभागातील कामाचे बिल काढण्यासाठी 40,000ची लाच मागणारा जिल्हा परिषदेतील यांत्रिकी उपविभागातील प्रभारी उपअभियंता सुहास करंजेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच रक्कम घेताना रंगेहात पकडले आहे। त्यामुळे भंडारा जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली। लाचखोर प्रभारी उपअभियंता विरुद्ध भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। भंडारा येथील तक्रारदार कंत्राटदाराने भंडारा जिल्ह्यात चिखली व लेंडेश्वरी या दोन गावातील जलशुद्धीकरणाची कामे पूर्ण केली होती। तर केलेल्या कामाचे बिल 9,80,000 रुपये मंजूर होण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने दोन्ही ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र, वर्क ऑर्डर, कामाचे फोटोग्राफ व इतर कागदपत्रासह कामाचे बिल यांत्रिकी उपविभागातील प्रभारी उपअभियंता सुहास करंजेकर यांच्याकडे सादर केले। संबंधित कंत्राटदाराने प्रभारी उपअभियंताला भेटून त्यांच्या बिलाबाबत विचारणा केली असता सुहास करंजेकर यांनी बिल मंजूर करण्यासाठी बिलाच्या 5% रक्कम म्हणजे 49,000 रुपये लाचेची मागणी केली। तडजोडी अंती 40,000 रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले असून सापळा कारवाई दरम्यान आरोपी सुहास करंजेकर यांनी कंत्राटदाराकडून 40,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।